नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे तृष्ण पिशाच्च. लेखक निखिल सूर्यवंशी. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. ते काही नाही सरपंच, गावात काहीतरी वेगळं घडलंय. 3 जण गायब झाले तरी पोलिसांना काही तपास लागत नाहीये. करायचं काय लोकांनी? एक ग्रामस्थ रागाने बोलला. हे बघ किशन, तुझं बरोबर आहे, पण पोलीस त्यांचं काम करतच आहेत. सरपंच शिंदे म्हणाले. काय कळलं पोलिसांना इतक्या दिवसात? लोक तर सोडा, त्यांचा साधा केसही सापडला नाही. दुसरा ग्रामस्थ बोलला. बरं, मग तुम्ही सांगा आता काय करायचं? सरपंच, जे काय होतंय जातंय ते जवळपास 1-2 महिन्याच्या गॅपने होतंय. मला असं वाटतं कोणीतरी माणसांना घेऊन जात असेल, त्यामुळे त्यांचा काहीच पत्ता लागत नाहीये. आणि पण गावात CCTV बसवले तर? राधा म्हणाली. राधा, यातलं तुला जास्त माहिती आहे. ग्रामपंचायतकडून ते मंजूर करून घेईन मी, पण कुठे बसवायचं हे तू ठरव. तोपर्यंत पोलिसांना त्यांचं काम करू द्या. बराच वेळी सुरू झालेली ग्रामसभा संपली. ठेकूर गावात गेल्या 3-4 महिन्यात अनपेक्षितरित्या 3 ते 4 पुरुष गायब झाले होते. पोलिसांना तपासात काहीही सापडलं नव्हतं. ठेकूर गाव तसं हायवेच्या जवळ होतं, त्यामुळे गावाची लोकवस्ती जास्त होती. गावात जवळपास सर्वजण उत्पन्नासाठी शेतीवर अवलंबून होते. राधा शहरात तिच्या मामांकडे राहायची. तिथून ती गावात तिच्या मूळ घरी राहायला आलेली. तिचे शेतीवर काहीतरी प्रयोग सुरू असायचे. शिंदेने सांगितल्याप्रमाणे आठवड्याभरात गावातील मुख्य चौकात आणि रस्त्यांच्या सुरुवातीला तिने CCTV कॅमेरे बसवून घेतले. त्या सर्वांचे कनेक्शन ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले. बरेच दिवस झाले, पण तरीही गावात विशेष असे काही घडले नाही. शेखरचे घर त्याच्या शेताजवळ होते. त्याच्या घरी त्याची बायको आणि 10 वर्षाची मुलगी होती. जवळच त्याच्या भावाचे घर देखील होते. 2 दिवसांपूर्वी शेखरची बायको अपूर्वा मुलीला घेऊन तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे तो एकटाच घरी राहत होता. धान्य काढून ठेवून शेत तापवण्यासाठी नांगरायची कामं सुरू होती. त्यामुळे तो रात्री उशिरा भावाकडे जेवण करून घरी आला. त्याचे घर दुमजली होते. समोर ओसरीवरसारखा भाग होता. तिथून आत आल्यावर दिवाणखाना, त्याच्या मागे स्वयंपाकघर होते. त्याच्या मागील बाजूस न्हाणीघर होते. दिवाणखान्यामधून वरती जाणारा जिना, वरती 2 खोल्या होत्या. रात्रीचे 11 वाजले होते. शेखर वरती असलेल्या खोलीमध्ये पलंगावर पडला होता. दिवसभर काम करून थकवा आल्यामुळे त्याला लगेच डोळा लागला. तितक्यात कसलासा आवाज आल्यामुळे त्याला जाग आली आणि तो दचकून उठून बसला. त्याने नीट कानोसा घेतला तेव्हा त्याच्या लक्षात आले, घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होतं. तो तसाच खाली आला. त्याचं घर थोडं आडबाजूला असल्याने चोरांची भीती कायम असायची. त्याने एका हातात कुऱ्हाड घेतली आणि दरवाजाजवळ आला. कोण आहे? त्याने साशंकतेने विचारले. अहो, मी आहे, पल्लवीकडून अपूर्वाचा आवाज आला. त्याला आश्चर्य वाटले. त्याने दरवाजा उघडला तर खरंच अपूर्वा उभी होती. तू आत्ता इथे कसं काय? ते संध्याकाळीच निघाले, पण बस बंद पडल्यामुळे उशीर झाला. आत येत ती बोली. अगं, पण तू 2 दिवसांनी येणार होती ना? आणि अशी अचानक? फोन नाही, काही नाही. तिची नजर घरभर फिरत होती. अगं, काय विचारतोय मी? हां, मी अचानक आले तर काय झालं? माझं घर आहे. तुम्ही काय इतके विचारात पडला आहात की मी नसताना घरात कोणी? गप्पा बस अपूर्वा, इथे शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही आणि तुझं भलतंच. बरं असू द्या, झोप येते मला. चला लवकर तुम्ही पण. ते दोघेही वरती आले. काही वेळातच शेखरला पुन्हा झोप लागली. रात्री अचानक जागा आली तेव्हा त्याला अपूर्वा शेजारी नाही असे जाणवले. त्याने आजूबाजूला पाहिले, पण ती कुठेच नव्हती. त्याने खोलीमधल्या सगळ्या लाईट चालू केल्या. त्याचवेळी त्याचे लक्ष खिडकीकडे गेले. त्या खिडकीला असलेल्या काचेपलीकडे काहीतरी हालचाल होत होती, पण काच पूर्ण पारदर्शक नसल्याने त्याला काही नीट दिसत नव्हते. तो काचेजवळ गेला आणि त्याने काच बाजूला सरकावली. तोच घाबरून तो मागे सरकला. तिथे कोणीतरी स्त्री खिडकीच्या गचांना पकडून बसलेली. तिने दोन्ही पाय खिडकी खाली असलेल्या जागेवर ठेवलेले. तिचे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरले होते, त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिच्या अंगावर काळपट साडी होती. तिच्या तोंडातून निघणारा आवाज अंगावर काटा आणत होता. तो घाबरून खाली येण्यासाठी जिन्याकडे वळला. तोच त्याला जिन्याच्या पायऱ्यांवर कोणीतरी बसलेलं दिसलं.
वरील दिव्यांचा थोडासा प्रकाश तिथपर्यंत पोहोचत होता. ती स्त्री होती. तिची साडी तशीच काळपट होती. त्याने पुन्हा खिडकीकडे पाहिले तेव्हा तिथे ती स्त्री नव्हती. त्याची नजर पुन्हा पायऱ्यांवर गेली. तिथे पायऱ्यांवर ती स्त्री बसलेली होती, पण ती काही पायऱ्यांवर आलेली. कोण आहे? थरथरत्या आवाजात त्याने विचारले, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तो काही पावले खाली उतरला. तोच त्या स्त्रीने मान वळवून मागे पाहिले. आपोआप तिचे चेहऱ्यावरून केस मागे उडाले. तोच तिच्या पूर्ण काळा होता. त्यातच पूर्ण डोळे पांढरे झाले होते आणि ते अधिकच भयानक वाटत होते. तिचा तो अवतार पाहून तो दचकून मागे सरकला, पण मागे उलट सरकताना त्याचा पाय वरच्या पायरीमध्ये अडकला आणि तो खाली पडला. जिन्याच्या वरच्या भागातच पडल्याने त्याला काही लागले नाही. तो उठून बसला. सर्वात आधी त्याचे लक्ष जिन्याकडे गेले, पण आता त्या जिन्यामध्ये कोणीच नव्हते. इतक्यात त्याला मागून अपूर्वाचा आवाज आला. अहो, तिकडे काय करताय? त्याचे लक्ष पलंगाकडे गेले. अपूर्वा पलंगावरच होती. अगं, इथे कोणीतरी बाई होती, काहीसा गडबडत तो बोलला. ती पलंगावरून उठून त्याच्या जवळ आली. इथे मी असताना तुम्हाला दुसरी बाई दिसते? खट्याळ स्वरात ती म्हणाली. अगं, तसं नाही, पण इथे कोणीतरी विचित्र बाई होती. आणि मगाशी तू तर पलंगावर नव्हती, आता कुठून आली? काहीही तुमचं. तुम्ही पडलात त्या आवाजाने मला जाग आली. मी इथेच झोपली की तुम्हाला काहीतरी स्वप्न पडलं असेल. जाऊ द्या, झोपा आता तुम्ही. शेखरने दिवे बंद केले आणि तो पुन्हा पलंगावर पडला. त्याला झोप लागत नव्हती. अजूनही घडलेला प्रकार त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. त्याच वेळी त्याच्या पायांना कोणता तरी स्पर्श झाला. एक बल्ब सुरू असल्याने खोलीमध्ये प्रकाश होता. अर्धवट उडून त्याने दोन्ही पाय बाजूला घेऊन खाली पाहिले. त्याला पायाजवळ बसलेली ती स्त्री स्पष्ट दिसली. दोन्ही पायांमधून तिचा तो काळा चेहरा अर्धवट दिसत होता, पण तिचे डोळे स्पष्ट दिसत होते. ती पांढरी नजर त्याच्यावर खिळलेली. त्याने घाबरून पाय झटकले आणि डोळे मिटले. काही वेळाने त्याने डोळे उघडले तो ती तिथे नव्हती, पण भीतीने त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. तो उठून बसला. शेजारी अपूर्वा झोपली होती. त्याचवेळी खट्ट असा आवाज झाला. त्याचे लक्ष समोर असलेल्या बाथरूमच्या दरवाजाकडे गेले. त्याची कडी आपोआप उघडली होती. काहीतरी वेगळं सुरू आहे याची त्याला जाणीव होत होती, पण अपूर्वा तिथे असल्याने त्याला आधार होता. तो उठून बाथरूमजवळ गेला आणि त्याने ती कडी पुन्हा वाजवली. तो पलंगाकडे येत होता तोच ती कडी पुन्हा आपोआप उघडली. आता मात्र तो घाबरला. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी पुन्हा तो दरवाजाजवळ आला. त्याने ती कडी लावली आणि तिथेच थांबला. त्याचवेळी आतून एक काळा हात बाहेर आला आणि त्याने कडी उघडली. हा प्रकार बघून तो जागेवर थरथरला. घाबरत त्याने दरवाजा आत ढकलला आणि आतल्या बल्बचे बटन दाबले. आत जाऊन त्याने उजव्या बाजूला पाहिले तर तिथे 2 बादल्या होत्या. अचानक नळ सुरू झाला, पण त्यामधून काळे पाणी येत होते. काय प्रकार चालला आहे त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने नळ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तो नळ बंद होत नव्हता. ती बादली भरून पाणी खाली वाहत होते, पण त्या वाहणाऱ्या पाण्यातून एक आकार साकारत होता. शेखरचे पाय तिथेच गोठले होते. हळूहळू त्या पाण्याने त्या स्त्रीचा आकार घेतला. पूर्ण काळ्या पाण्याने बनलेली ती स्त्री आकृती अधिकच भयानक वाटत होती. तो घाबरून बाहेर आला. त्याचे लक्ष पलंगाकडे गेले, पण तो पलंग रिकामी होता. आता मात्र शेखरला गरगरायला लागले. अचानक तो पलंग हलला. तिथून एक स्त्रीचा हात बाहेर आला होता. शेखरने त्या खोलीमध्ये सगळे दिवे लावले. त्याचे लक्ष पुन्हा त्या हाताकडे गेले. तो हात अपूर्वाचा वाटत होता. शेखर पलंगाजवळ गेला. त्याने खाली वाकून पाहिले. दचकून तो तसाच मागे सरकला आणि जमिनीवर बसला. तिथे फक्त तो हात हलत होता. त्या हातांची बोटे हलत होती. त्याच वेळी त्याला अपूर्वाचा आवाज आला. अहो, तुम्ही तिथे खाली का बसला आहात? दचकून त्याने पलंगावर पाहिले. अपूर्वा पलंगावरच बसलेली. शेखर पूर्ण गडबडून गेला. काय खरं काय खोटं त्याला काहीच समजत नव्हतं. तो तसाच उठला आणि यंत्रवत पलंगावर जाऊन झोपला. हळूहळू त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेखरच्या शेतावर काम करणारा गडी मोहन त्याच्या घरी आला. घराचा दरवाजा फक्त ढकलला होता. त्याने बराच वेळ आवाज दिला, पण कोणी आलं नाही. मोहनला काही शंका आली, त्यामुळे तो शेखरच्या भावाच्या घरी गेला. काही लोकांना सोबत घेऊन शेखरचा भाऊ
दिनेश त्याच्या घरी आला. घरात आल्यावर दिनेशने व इतर लोकांनी पूर्ण घर पाहिले, पण घरात कोणीच नव्हते. पलंगाशेजारी शेखरचा फोन पडलेला. दिवसभर पूर्ण गावात शोधल्यानंतरही शेखरचा काहीच पत्ता नव्हता. दिनेशच्या मनात वेगळ्याच शंकेने घर केले. त्याच वेळी त्याच्या गावाच्या बस स्टँडवर शेखरची बायको अपूर्वा येताना दिसली. शेखर गायब झाला हे दिनेशने तिला कळवले. ती पूर्ण गडबडली होती. तिला घरी सोडून तो शिंदेंना भेटायला गेला. ते त्यांच्या घरातच होते. सरपंच, मला वाटतंय शेखरला पण त्या 3 लोकांसारखा गायब झाला आहे. अरे पण तो त्याच्या घरातच होता ना. इतर लोक तर बाहेरून येत होते किंवा घराबाहेर होते. तसं असेल, पण त्याचा काहीच पत्ता लागेना. उद्या मी त्याची पोलिसात जाऊन तक्रार घेऊन येतो. शेखर गायब झाल्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात लोक जमा झालेले. दिनेश देखील तिथे हजर होता. राधा, CCTV मधून शेखरची काही माहिती कळली का? सरपंचांनी विचारले. नाही काका, मी काल दिवसभर बसून पूर्ण व्हिडिओ पाहिले. त्यात एका चौकातून शेखर त्याच्या घराच्या बाजूला जाताना दिसत आहेत, पण नंतर कुठेही दिसले नाहीत. गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर पण कॅमेरे आहेत, तिथेही ते दिसले नाहीत. असा घरातून तो कसा गायब होऊ शकतो? सरपंच, मला वाटतंय गावात काहीतरी भुताटकी तर नसेल, एक ग्रामस्थ म्हणाला. अरे असती तर ती अजून लोकांना दिसली असती ना. असं फक्त लोक गायब का होतील? तरी पण मला असं वाटतंय एखाद्या जाणकाराला बोलवायला काय हरकत आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेतच की. अजून काही जणांनी त्याला बोलण्याला दुजोरा दिला. सरपंच, माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, तालुक्याला असतो, त्याला मी घेऊन येतो, दिनेश म्हणाला. ग्रामसभा संपली. त्यानंतर लगेच दिनेश तालुक्याच्या गावी गेला. तिथे जनार्दन नावाच्या माणसाच्या घरी पोचला. जवळपास 50च्या वयाचे जनार्दन खुर्चीमध्ये बसले होते. कुर्ता, धोतर, सोनेरी कड्यांचा चष्मा, दाढी मिशी आणि अर्धवट टक्कल असे काहीसे त्यांचे रूप होते. समोर काही लोक होते. ते प्रत्येकाचं बोलणे ऐकून काही उपाय सुचवत होते. काही वेळ बसल्यानंतर दिनेशचा नंबर आला. काय म्हणतोय दिनेश? बऱ्याच दिवसांनी आलास. बाबा, ते थोडा प्रॉब्लेम झाला आहे. शेखर गायब झाला आहे. तसेच गावातले 3 जण देखील गायब झाले आहेत. असं पोलीस काय म्हणत आहेत. त्यांचा तपास सुरू आहे, पण काहीच हाती लागत नाही. गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की कोणा जाणकाराची मदत घेतली पाहिजे, म्हणून तुमच्याकडे आलो. तुझं म्हणणं लक्षात आलं माझ्या. उद्या मी येतो तुझ्या घरी. पाहूयात काही वेगळं आहे का. जनार्दन त्यांचा निरोप घेऊन दिनेशच्या घरी गेला. त्या दिवशी गावात विशेष असं काही घडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जनार्दन त्यांच्या दिनेशला फोन आला. ते काही वेळात गावात पोचणार होते. ते आल्यावर दिनेशच्या घरी गेले. दिनेश, मी गावातून येत होतो, पण मला वेगळं असं काही जाणवलं नाही. पण आपण आता नीट पाहूया. जनार्दन यांनी त्यांच्या जवळचे काही साहित्य काढले. एक नारळ हातात घेऊन त्यांनी त्यावर कुंकू टाकले आणि काही मंत्र म्हणत ते घराबाहेर फिरले. तेथून ते शेखरच्या घराकडे गेले. त्या घरात जाऊन आल्यावर ते गावातील काही मुख्य रस्त्यांवर आणि चौकात फिरून पुन्हा दिनेशच्या घरी आले. दिनेश, मला तरी गावात काही वाईट शक्ती जाणवली नाही. कदाचित असेलही, पण तिचा काही अंश मला सापडला नाही. मग आता काय करावं बाबा? मी गावात काही ठिकाणी अभिमंत्रित पाणी टाकलं आहे. जर का कोणती वाईट शक्ती तिथे आली तर त्या पाण्याचा रंग बदलेल, पण ते केव्हा घडेल काही सांगता येत नाही. जनार्दन गेल्यावर दिनेश त्याच्या कामात गुंतला. तो अधूनमधून पोलिसांना भेटत होता. इतरही मार्गांनी त्याने शेखरला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याची काहीच माहिती मिळाली नाही. दिवसामागून दिवस जात होते, पण जे लोक गायब झालेले त्यांच्याबद्दल कसलीही माहिती मिळाली नाही. माधव शेतातील कामं उरकून रात्री त्याच्या घरी येत होता. त्याचं घर आणि शेत गावाच्या विरुद्ध बाजूला होते. उशीर झाल्याने तो पटापट घराकडे चालला होता. इतक्यात त्याला मागून आवाज आला. माधव, थांब. आवाज ओळखीचा वाटल्याने तो जागेवरच थांबला. मागे वळून पाहिले तर घराशेजारी राहणारी मनीषा होती. मनीषा, तुम्ही इथे? त्यांच्या बोलण्यात आश्चर्य होते, पण तिला पाहून त्याला आनंद देखील झाला होता. हा, आमचे ते शेतात राहणार आहेत. आज तर डबा द्यायला गेले. बोलताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. माधवचे लग्न होऊन 5 वर्ष झालेली.
मनीषा तिच्या नवऱ्यासोबत त्याच्या शेजारच्या घरात राहत होती. असं होय, मला आज जरा उशीर झाला शेतातून यायला. बरं चला आता, माधव म्हणाला. ती त्याच्या मागोमाग चालत होती. ती एका बोळीसारख्या भागातून चालले होते. माधवने हातात टॉर्च पकडली. दोन्ही बाजूने वाड्याच्या उंच भिंती होत्या. त्या भागात इतर कोणी नव्हते. मनीषाचा कसलाही आवाज येत नव्हता. म्हणून माधवने मागे वळून पाहिले तर एका पायरीसारख्या भागावर कोणतरी बसलेलं. अंधार असल्याने नीट दिसत नव्हतं. मनीषा, त्याने आवाज दिला, पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तो चालत चालत पायरीजवळ गेला. तिथे एक स्त्री बसलेली. तिच्या अंगावर काळपट साडी होती. तिच्या चेहऱ्यावर केस होते, त्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. त्यांनी तिच्या अंगावर टॉर्च फिरवली. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो आजूबाजूला पाहत होता, पण मनीषा कुठे दिसतच नव्हती. कोण आहे तुम्ही, त्याने विचारले. तिच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. पण त्याच वेळी तिच्या हातातील टॉर्च चालू बंद होऊ लागली. त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला झाले. चालू बंद होणाऱ्या टॉर्चच्या उजेडात तिचा चेहरा दिसला आणि तो घाबरून मागे सरकला. तिचा चेहरा पूर्ण काळा होता आणि डोळ्यांमधली बुबुळे पूर्ण पांढरी. तिचे ते रूप भयानक दिसत होते. तो घाबरून पळायला लागला. धावता धावता अचानक थांबला, कारण समोरच्या पायरीवरच्या भागावर ती स्त्री बसलेली. गडबडून त्याने आजूबाजूला पाहिले. तो त्याच बोळात होता, पण तो विरुद्ध दिशेला पळाला होता. पळत बोळाच्या तोंडाशी तो कसा आला हे त्याला समजले नाही. त्याच्या हातामधला टॉर्च अजूनही चालू बंद होत होता. त्याने टॉर्च त्या स्त्रीच्या दिशेने फिरवला. तिची नजर केसांमधून त्याच्यावर खिळलेली. टॉर्चचा उजेड पडल्याने तिचे डोळे चमकत होते. अंधार आणि शांतता यामुळे परिस्थिती अधिकच भयानक वाटत होती. तो परत उलट फिरला आणि धावत निघाला. पण अचानक तो थबकला, कारण पुढे ती स्त्री होती. आता तो आपल्या पहिल्या जागी परत आला होता. तो पूर्ण भेदरला होता. इतका त्याच्या हातातील टॉर्च बंद पडली. तो टॉर्च हातावर आपटत होता. अचानक टॉर्च सुरू झाली. त्याने टॉर्च समोर फिरवली आणि भीतीचा पुढचा धक्का बसला. ती स्त्री त्याच्या समोरच उभी होती. त्याच्या तोंडून कसलाही आवाज निघत नव्हता. घाबरून त्याने डोळे बंद केले. त्याला पळताही येत नव्हते. इतक्यात त्याच्या कानावर आवाज पडला, माधव, तुम्ही कुठे होता? तो आवाज मनीषाचा होता. त्याने डोळे उघडले. तो अजूनही त्याच बोळात होता, पण आता त्याच्या समोर मनीषा होती. मनीषा, तुम्ही ती बाई? कोणती बाई? मी तुमच्या मागे होते. अचानक तुम्ही कुठे गायब झाला समजलेच नाही. बोळ्याच्या पुढे जाऊन मी परत आले तर तुम्ही असं डोळे बंद करून उभे. हां, जाऊ दे, चला तुम्ही, माधव म्हणाला. मनीषा पुढे चालत होती. काही वेळात ते दोघे मनीषाच्या घरच्या मागच्या बाजूस पोहोचले. मनीषा थांबली आणि मागे वळून माधवकडे पाहून हसली. त्याला काही समजलं नाही. आमची ही मागची खोली, कोणी फिरकत नाही या बाजूला, ती बोलली. तिच्या बोलण्याचा रोग आता त्याच्या लक्षात आला. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ती त्या खोलीमध्ये गेली. तिच्या पाठोपाठ तोही गेला. तिने खोलीचा दरवाजा बंद केला. त्याने मागे वळून पाहिले, पण तिथे मनीषा नव्हतीच. अचानक त्या खोलीमधला बल्ब फुटला आणि ती खोली अंधारात बुडाली. त्याच्या कानेजवळून एक हलकासा झोत गेला आणि आवाज आला, माधव. त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. त्याने शेजारी असलेल्या कॉटवर टॉर्च होती. तो अंदाजाने शोधत होता. त्याचवेळी त्याला जाणवले त्याचा हात कशावर तरी फिरत आहे. त्याने बोटांनी नीट चाचपून पाहिली तर एका स्त्रीचा पाय होता. तिच्या पायामध्ये त्यांचा हात गेला आणि तो घाबरून मागे सरकला. त्याचा पाय कशावर तरी पडला. ती टॉर्च आहे हे त्याला जाणवले. त्याने टॉर्च उचलून सुरू केली तर कॉटवर फिरवली. टॉर्चचा उजेड पडला तर काळे पाय दिसले. हळूहळू त्याने टॉर्च वरती घेतली आणि तीच काळीपट साडी घातलेली स्त्री बसली. तिचा पाय एकदम दुमडलेला आणि दुसरा पाय उभा होता. त्याने हळूहळू तिच्या पोटावरून चेहऱ्याकडे नेला. तो त्याला चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. पूर्ण काळ्या चेहऱ्यामध्ये असलेले ते पांढरे डोळे थरकाप उडवत होते. तो आता पूर्ण हतबल झाला. त्याला ओरडायचे होते, पण आवाज निघत नव्हता. त्याचे पाय जागचे हलत नव्हते. हळूहळू त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. दुसऱ्या दिवशी माधवची बायको त्याला गावभर शोधत होती, पण माधव कुठेही सापडला नाही.
माधवचे काय झाले असेल याची गावकऱ्यांना कल्पना आली होती. जसं याआधी 4 जण गायब झाली, माधवही तसाच गायब झाला होता. सरपंच आणि दिनेश त्या जनार्दनला भेटायला गेले. दुसऱ्या दिवशी जनार्दन पुन्हा गावात आले. त्यांनी जिथे पाणी शिंपडले होते तिथे काहीच बदल झाला नव्हता. मला वाटते हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत, पुण्याला असतात. मी त्यांना बोलावून घेतो. हा काय प्रकार आहे हे त्यांना समजेल. कोण? सरपंचांनी विचारले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेशच्या घरासमोर एक कार येऊन उभी राहिली. तिचा पुढचा दरवाजा उघडला आणि त्यातून एकदंत बाहेर आले. मागील बाजूने केशव आणि जनार्दन उतरले. दिनेश हे एकदंत, घडलेला प्रकार मी तसा यांना सांगितला आहे. त्यामुळे आता काय करायचं ते हेच पाहतील. याचं अशा प्रकारे ज्ञान हे प्रचंड आहे, जनार्दन म्हणाले आणि ते परत गेले. काही वेळाने सरपंच देखील तिथे आले. तिथे सर्वजण बोलत होते. मला एक सांगा सरपंच, हे सर्वजण जे गायब झाले त्यांच्यात काही नातं होतं का? नाही एकदंत, हे सगळेजण वेगवेगळ्या घरामधले आहेत. पण मग हे महिन्याच्या एकाच तारखेला गायब झाले आहेत का? तसंही नाही एकदंत, तारखा पण वेगळ्या आहेत. त्या तारखा तुमच्या लक्षात आहेत ना? हो, जानेवारीपासून अनुक्रमे प्रत्येक महिन्याच्या 10, 8, 9, 7, 7 तारखेला. एकदंत यांनी कॅलेंडर घेतले. त्यावर तारखा पाहत असताना माधव ते मध्येच म्हणाले, हाच तर पॅटर्न आहे. काय झालं एकदंत? केशवने विचारले. हे सर्वजण गायब झाले ते अमावस्याच्या आदल्या दिवशी. पण एकदंत, नक्की हे कशामुळे झालं असेल, कसं कळेल? केशवने विचारले. यात गायब झालेल्यांपैकी 4 जण घराबाहेरून नाहीसे झाले आहेत, पण कदाचित शेखर हा त्याच्या घरातून नाहीसा झाला आहे. पिशाच्य वेध वापरून त्या घरात काय घडलं हे कळू शकतं. एकदंत, केशव आणि दिनेश शेखरच्या घरी आले. घरात त्यांची बायको अपूर्वा होती. शेखर मिळत नसल्याने तिची अवस्था केविलवाणी झाली. एकदंत दिवाणखान्यात आले. पिशाच्य वेदाच्या साहाय्याने कोणत्या वस्तूचा अथवा वास्तूचा भूतकाळ पाहता येणं त्यांना शक्य होते. त्यांनी समोर पिशाच्य वेद ठेवला आणि त्यावर हात ठेवून त्यांनी डोळे मिटले. बराच वेळाने त्यांनी डोळे उघडले. काय झालं एकदंत? केशवने विचारलं. केशव, काही समजलं नाही. म्हणजे बघ, त्या दिवशी शेखर घरी आला ते दिसलं. त्यानंतर अपूर्वाचा आवाज आला आणि त्याने दरवाजा उघडला, पण त्यानंतरचं काहीच दिसलं नाही. काय? मी तर माहेरी होते, इथे कशी असेल? अपूर्वा जवळपास ओरडलीच. ती तू नव्हतीच अपूर्वा. काहीतरी विचित्र प्रकार आहे. पिशाच्य वेद देखील हे पाहू शकत नाहीये. आता काय करायचं एकदंत? केशवने म्हटलं. राधाला बोलवून घ्या. तिला CCTVमध्ये काय दिसलं ते पाहूयात. काही वेळाने राधा तिथे आली. तिची एकदंत यांच्यासोबत ओळख करून दिल्यानंतर एकदंत बोलत होते. राधा, त्या माधवच्याबद्दल तुला काहीतरी दिसलं होतं ना CCTVमध्ये? हो, एका कॅमेऱ्यात माधव मुख्य रस्त्यावरून बोळाकडे जाताना दिसत आहे. 1-2 वेळा त्याने मागे वळून पाहिले, पण रेकॉर्डिंगमध्ये त्याच्याशिवाय अजून कोणी नाही. म्हणजे माधवसोबत कोणीतरी होतं, पण ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही. इथे नक्कीच काहीतरी भयानक प्रकार सुरू आहे. पण मग आता काय करायचं? केशवने विचारलं. हे जे काही आहे ते फक्त अमावस्येच्या आदल्या दिवशी सक्रिय होत आहे. त्यामुळे आपल्याला त्या दिवसाची वाट पाहावी लागेल. एकदंत आणि केशव पुन्हा पुण्याला आले. अमावस्येला अजून 20 दिवस अवकाश होता, त्यामुळे ते त्यांची तयारी करत होते. अमावस्याच्या आदल्या दिवशी सकाळी ते पुन्हा गावात पोहोचले. दिनेशच्या घरीच ते थांबले होते. त्यांना भेटायला सरपंच देखील आले. एकदंत, काय करणार आहात तुम्ही नक्की? अजून अशी काही ठोस योजना नाही, पण रात्री गावात फिरत राहू, म्हणजे काहीतरी हाती लागेल. रात्री दिनेशकडे जेवण करून एकदंत बाहेर पडले. 2 जण असले तरी कदाचित ती शक्ती दूर जाईल असा एकदंत यांचा अंदाज होता. म्हणून आता त्यांनी केशवला घरीच थांबवले होते. हळूहळू गाव शांत झाले. रस्त्यावरची वर्दळ पूर्ण थांबलेली होती. एकदंत गावातल्या रस्त्यावर फिरत होते. गावात भीती पसरल्याने रस्त्यावर लोकच नव्हते. अजूनही एकदंत यांना काही विशेष जाणवलं नव्हतं. रात्री 12च्या सुमारास ज्या बोळाजवळ माधव दिसलेला, एकदंत त्या बोळाजवळ आले.
त्याच्या हातात टॉर्च होती, खांद्यावर बॅग अडकवलेली. त्याचवेळी त्यांनी मागून शुकशुक असा आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले. ते बोळ्याच्या दिशेने चालत राहिले. पुन्हा तोच आवाज आला. त्यावेळी एकदंत यांनी मागे वळून पाहिले. तिथे कोणीच नव्हतं. इतक्यात एकदंत यांच्या समोरून कोणतरी धावत येत होतं. त्यांनी त्या दिशेने टॉर्च फिरवली तर ती राधा होती. एकदंत, लवकर माझ्यासोबत चला. दिनेशच्या घरातून विचित्र आवाज येत आहे, धापा टाकतच ती बोलली. असं, चल लवकर. ते त्या बोळ्याच्या बाहेर पडतच होते. तोच एका बंद असलेल्या घराच्या मागील बाजूस राधाने एकदंत यांना तिच्या अंगावर ओढले. तिचा चेहरा अत्यंत मोहक आणि रेखीव दिसत होता. एकदंत सावरून बाजूला झाले. काय करतेस तू? एकदंत, तुम्ही वेळ वाया घालवताय. अशी संधी परत येणार नाही. बघा, इथे आजूबाजूला कोणीच नाही. एकदंत तिच्या जवळ गेले आणि झटकन खिशांमधून करेच्या अभिमंत्रित पाण्याची बाटली काढली आणि तिचे पाणी तिच्या अंगावर शिंपडले. झटकन तिचे रूप बदलले. तिच्या अंगावर साडी नव्हती. कमरेवर आणि छातीवर कसलेले वस्त्र गुंडाळलेले होते. एकदंत काही करणार तोच त्यांनी एकदंत यांच्या दिशेने हात केला. तो हात क्षणात कितीतरी फूट लांब झाला आणि त्यातील नखे एकदंत यांच्या छातीमध्ये रोवले. पण त्याच वेळी त्यांच्या गळ्यात असलेला रुद्राक्ष लाल झाला. तिचा हात ज्या वेगाने पुढे आला त्याच वेगाने मागे गेला. पण एकदंत यांच्या छातीवर रक्ताचे ढाग दिसत होते. त्या झटक्यातून सावरत त्यांनी बॅगमधून वायडिंगाचे काही दाणे काढले आणि मंत्र म्हणून तिच्या दिशेने फेकले. आता तिचे रूप पुन्हा बदलले. त्यांच्यासमोर तीच काळी स्त्री आली. तिच्या अंगावर काळपट साडी होती. तिचे तेच पांढरे डोळे एकदंत यांच्यावर खिळले. वावडिंगाने भ्रम तोडून त्या शक्तीला तिच्या मूळ रूपात आणले होते. त्याच वेळी ती तिथून गायब झाली. ती आजूबाजूलाच आहे याची त्यांना जाणीव झाली होती. एकदंत बाजूला पाहत होते. ती स्त्री त्यांच्या मागे असलेल्या वाड्याच्या भिंतीला चिकटली होती. हळूहळू ती भिंतीचा आधार घेत खाली उतरली. कसलाही आवाज नव्हता. नीरव शांतता पसरलेली. अचानक एकदंत त्यांच्या अंगाभोवती काळी साडी गुंडाळायला सुरुवात केली. तिचा वेग इतका जास्त होता की काही क्षणात सुरवंट कोशात बंद व्हावा तसे ते साडीमध्ये गुंडाळले गेले. त्या झटक्याने ते खाली कोसळले. पूर्ण अंगावर साडी गुंडाळल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती. ते जमिनीपासून वर तरंगत आहे अशी त्यांना जाणीव झाली. त्यांनी स्वतःवर ताबा ठेवला होता. हवेतच ते कुठेतरी जात आहेत हे त्यांना समजत होते. काहीच वेळात ते पुन्हा जमिनीवर आदळले. त्याच वेळी त्यांनी मंत्र म्हटले. ओम दिगंबराय विद्महे योगीश्रायाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. याची काही आवर्तने झाली असतील. तोच त्यांच्या अंगाभोवती ती साडी मोकळी झाली आणि त्यातून एकदंत बाहेर आली. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर ते एका बंद दगडी खोलीमध्ये होते. त्या खोलीमध्ये उग्र वास भरलेला. एका बाजूला एक दिवा जळत होता. त्याच दिव्याचा तो वास होता. एकदंत यांनी लगेच हेरले. तो दिवा मानवी चरबीने जळत होता. त्याच्या शेजारी एक लाकडी पेटी ठेवलेली. त्याच्या हातात अजूनही टॉर्च होता. त्यांनी आजूबाजूला पाहिले. ती खोली धुराने काळवंडलेली. एका भिंतीला लाकडी दरवाजा होता. बाकी कुठेही खिडकी नव्हती. बरेचसे पूजेचे सामान तिथे पडलेले. त्याच वेळी त्यांची नजर एका कोपऱ्यात असलेल्या ओट्यावर गेली. तिथे ती स्त्री बसलेली आणि ती एकदम त्यांच्याकडे पाहून हसत होती. ते हास्य विभत्स्य वाटत होते. एकदंत यांनी बॅगेमधून चांडाळ कंदाची भुकटी काढली. तिचे रिंगण स्वतःभोवती आखले. बॅगमधून कापूर काढून त्यांनी तो पेटवलेला काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. तेव्हाच ती स्त्री वेगाने त्यांच्या दिशेने आली. पण त्या रिंगणाला धडकताच ती उडून मागे गेली. तिच्या त्या काळ्या कभिन्न चेहऱ्यावर रागाची लाली पसरली होती. ती मोठ्याने किंचाळत त्या रिंगणाला धडाका देत होती. पण तिला तिथे प्रवेश मिळवता येत नव्हता. अचानक ती निर्वस्त्र झाली. तिचा तो देह एकदंत यांच्या समोर होता. पण त्यांचे मंत्रोच्चार थांबले नाहीत. तिच्या देहातून काळा धूर निघाला आणि खोलीभर पसरला. त्या धुराने एकदंत यांना त्रास व्हायला लागला. हळूहळू तो धूर अधिक गडद होत गेला. त्या कापराचा अग्नी त्या धुराने झाकला होता. त्यांना आता श्वास घेणे अवघड जात होते. त्या रिंगणाबाहेरचे तर काहीच दिसत नव्हते. त्यांनी एक फडके तोंडाला गुंडाळले पण तरी त्यांना श्वास घेता येत नव्हता.
डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली. वातावरण पूर्ण भारावले. त्यांची शक्ती क्षीण होत चालली होती. त्यातून त्यांनी स्वतःला सावरले. काही क्षण त्यांनी डोळे मिटले. चित्त एकाग्र करून त्यांनी त्या जळत्या कापरामध्ये शंख हुलीच्या काड्या टाकल्या आणि मंत्रोच्चार बदलले. ओम यम यम यक्षरूप दश दिशा भूमिकंपायनम सम सम सहन्मूर्ती क्षीरकुकुटा शेखरांच चिंद्रबम दम दम दीर्घकाय विकृत खमुक चोर्त्वा मकरम पम पम पापनाशम प्रणतं सतैव भैरवं क्षेत्रपालं निर्विघ्नं दुःखनाशं भवति भयहरं शाङ्किनीं द्विजनाशानं दस्युना व्याघ्र सर्पोद्व वजंती भिया जायते सर्वनाशम. त्यांचे मंत्रोच्चार चालूच होते. तोच अचानक असंख्य कुंत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. अग्नीमधून केशरी धूर बाहेर पडू लागला. तो काळा धूर नाहीसा होऊन वातावरण मोकळे झाले आणि त्यातच एकदंत यांनी अभिमंत्रित कट्यार बाहेर काढली आणि झटकन ती त्या स्त्रीच्या दिशेने फेकली. ती कळायच्या आतच त्या केशरी धुरांमधून असंख्य कुत्री तिच्या दिशेने झेपावली आणि एक भयंकर किंकाळी त्या खोलीमध्ये घुमली आणि त्या केशरी धुरात ती स्त्री आणि कुत्रे नाहीसे झाले. एकदंत यांनी त्यांचे सामान आवरले, पण ते नक्की कुठे आहेत हे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी तो दरवाजा उघडला. समोरच वरच्या बाजूने जाणाऱ्या पायऱ्या होत्या. ते तेथून वरती आले. वर अजून एक दरवाजा होता. तो बाजूला केला तेव्हा ते स्वयंपाकघरात होते, पण ते नक्की कुणाच्या घरात आहेत हे त्यांना समजत नव्हते. त्यांनी केशवला फोन लावला. मी तुला माझं लाईव्ह लोकेशन पाठवतो आहे, तू आणि दिनेश लगेच इथे या. त्यानंतर त्यांनी त्या घरात आजूबाजूला फिरून पाहिलं तेव्हा त्यांना भिंतीवर एक फोटो दिसला. तो फोटो राधाचा होता. एकदंत त्यांच्या मनात एक शंका आली. त्यांनी पिशाच्य वेध काढला आणि समोर ठेवला. त्यावर हात ठेवून डोळे मिटले. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या मागे केशव आणि दिनेश उभे होते. एकदंत, इथे का ध्यान लावून बसला आहात तुम्ही? केशवने विचारले. ते घरी गेलो की सांगतो, असं म्हणत एकदंत मागे वळले. त्यांच्या छातीमधून येणाऱ्या रक्तामुळे कुर्ता अर्धा भरला होता. एकदंत, हे काय झालं तुम्हाला? केशवने विचारले. अरे सांगतो म्हणालो ना सगळं नीट, आता चल, आधी यावर काहीतरी उपाय करू. एकदंत, इथे जवळच दवाखाना आहे, तिथे जाऊयात आपण, दिनेश म्हणाला. ते दोघेही दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी एकदंत यांच्या छातीवर झालेल्या जखमेची नीट पाहणी केली. जखम जास्ती खोल नव्हती, त्यामुळे त्यांनी ड्रेसिंग करून एक इंजेक्शन दिलं. तेथून ते दिनेशच्या घरी निघाले. त्यावेळी रात्रीचे 3 वाजले होते. खूप थकवा आल्याने एकदंत यांना लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उशिरा उठले. थोडं खाल्ल्यानंतर त्यांना बरं वाटत होतं. 11 वाजण्याच्या सुमारास सरपंच देखील आले. त्यावेळी ते चौघे बोलत होते. एकदंत, रात्री नक्की काय प्रकार झाला? तुम्ही त्या राधाच्या घरात कसं पोहोचला आणि राधा कुठे आहे? ती कोणालाच दिसली नाही, दिनेशने विचारले. दिनेश, तुम्ही विचार पण करू शकत नाही, असा भयानक प्रकार इथे सुरू होता. तृण पिशाच्य. हे काय आहे एकदंत? एक भयानक पिशाच्य आहे. वामाचार तंत्रातील एका विधीद्वारे त्याचे आवाहन करता येते. एकदा का ते पिशाच्य आलं की त्याला प्रत्येक अमावस्याला एक मानवी बळीची गरज असते. ती पिशाच्य स्त्री किंवा पुरुष कोणत्याही रूपात येऊ शकतं. जर का ते पिशाच्य स्त्री रूपातील असेल तर त्याला पुरुषाच्या बळीची गरज असते आणि ते बळी ते पिशाच्य त्याच्या साधकाच्या शरीराद्वारे मिळवते. राधाला जे पिशाच्य मिळालं होतं ते स्त्री रूपातील होतं. पण नक्की हे पिशाच्य करते काय? केशवने विचारले. ते त्या साधकाला अमर बनवते. जोपर्यंत ते पिशाच्य आहे तोपर्यंत तो साधक जिवंत आणि चिरतरुण राहतो. शिवाय त्या साधकाच्या काही इच्छा देखील पूर्ण करते. पण याचा राधासोबत काय संबंध? कारण राधाने या गावात आल्यावर असेच तृण पिशाच्य सिद्ध केले होते. काय? पण का? तिच्या आईवडिलांचा याच गावात एका दरोड्यात खून झाला होता. त्यावेळी त्यांनी कुणाची तरी मदत झाली नाही, म्हणून तिला सगळ्या गावाकडून बदला घ्यायचा होता. जेव्हा ती शहरात होती तेव्हा तिथल्या एका तांत्रिकाकडून तिला त्या तृण पिशाच्य साधनेची माहिती मिळाली.
पण तिने तृणपिशाच नक्की होतं कुठे ते तिच्या वाड्याच्या तळघरात असायचं. पण अमावस्याच्या आदल्या रात्री ते तृणपिशाच राधाच्या शरीरात घुसून घराबाहेर पडत होतं. त्याच्यात अनेक शक्ती असतात, जसं की ते कोणाचंही रूप घेऊ शकते, कोणताही भ्रम निर्माण करू शकते. पण तिचे मूळ रूप हे अत्यंत भयानक आणि काळे असते. जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा काही क्षण मला देखील भीती वाटली. पण जे लोक गायब झाले ते कसे काय? तृणपिशाच हे माणसाच्या रक्त आणि मांसाचे भुकेले असते. त्याला ज्या माणसाचा बळी घ्यायचा असतो त्याचे मन पूर्णतः कमजोर करायची गरज असते. मग त्याच्या शरीरावर त्याला पूर्ण ताबा मिळवता येतो. त्यामुळे आधी ती घाबरून त्या माणसाचे मन कमजोर करायची. मग त्यांना त्या तळघरात नेऊन त्यांचे रक्त प्यायचे, त्यांचे मांस खाऊन हाडे देखील खाऊन टाकायची. त्यामुळे त्या माणसांचा कसलाही मागमूस राहत नव्हता. त्याच पिशाच्याने त्या 5 जणांचा बळी घेतला. पण मग तुम्ही काय केलं एकदंत? खरं तर त्या प्रकाराबद्दल सुरुवातीला मला काही कल्पना नव्हती. तिची शक्ती प्रचंड असल्याने पिशाच्य वेदाचा वापर करूनही ती दिसली नाही. जेव्हा मला माझा आणि तिचा प्रत्यक्ष सामना झाला तेव्हा काही वेळ तर ती माझ्यावर वरचढ झाली होती. तिचे मूळ रूप पाहिले तेव्हा मला थोडीफार कल्पना आली. पण जेव्हा ती मला या तळघरात घेऊन गेली तिथे मला तिच्यावर प्रतिकार करायची संधी भेटली. मी स्वतःभोवती रिंगण आखून क्षेत्रपाल भैरवाचे आवाहन केले. त्यावेळी त्याच्या शक्तीने पिशाच्याची ताकद कमी झाली आणि मग माझ्या कट्यारीने तिचा नाश केला. क्षेत्रपाल भैरव हा काय प्रकार आहे? लिंग पुराणात 52 प्रकारच्या भैरवांचा उल्लेख येतो. त्यातील हा एक प्रकार आहे जो लोकांना फारसा माहिती नाही. असं म्हणतात त्याची शक्ती इतकी प्रचंड आहे की केवळ त्याचे अष्टक जरी वाचले तरी भूत, प्रेत, डांकिनी, शांकिनी अशा असंख्य शक्तीचा नाश होतो. कुत्रा हे त्याचे वाहन आहे. त्यामुळे जेव्हा मी त्याचे आव्हान केले तेव्हा काही क्षण मला असंख्य कुत्र्यांचा आवाज ऐकू आला. पण मग राधाचं काय झालं? केशव, त्यावेळी माझ्यासमोर जी होती ती राधाच होती, पण तिच्या शरीरात ते तृणपिशाच होतं. जसं मी आधी सांगितलं, ते पिशाच साधकाच्या शरीराचा आधार घेते. त्यामुळे ज्यावेळी त्या पिशाच्याचा नाश झाला त्यावेळी राधाच्या शरीराचा देखील नाश झाला. राधाने खूप चुकीचा मार्ग निवडला, पण तिने इतर पुरुष सोडून तुमच्यावर का हल्ला केला? इतका वेळ शांत बसलेला दिनेश बोला. कारण राधाला माहीत होतं तिच्या मार्गात आता सगळ्यात मोठा अडचण मी आहे. तिने जो मार्ग निवडला त्याचे परिणाम तिला भोगावेच लागले. वाम मार्ग हा नेहमी वाईट शेवटाकडे घेऊन जात असतो. असो, आता या गावाला काही धोका नाही. एकदंत, खूप मोठं संकट तुम्ही दूर केलं. हा प्रकार असा असला की सामान्य माणसाला याची कल्पना देखील येऊ शकणार नाही. सरपंच म्हणाले, आता ते तळघर बुजवून टाका आणि त्या घराच्या जागी एखादे मंदिर बांधा. ती जागा शुद्ध होईल. एकदंत म्हणाले. एक दिवस आराम करून एकदंत पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले. पण त्यांचा आपल्यासोबतचा प्रवास अजून तसाच चालू आहे, अज्ञाताच्या दिशेने. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत.